ताई 20 तारखेला यायचंय बरं का, ही साडी घालून यायचंय. स्वामींचा प्रकट दिन 16 आहे, महाप्रसाद आहे आणि तुमची उपस्थिती माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. महालक्ष्मी आईने बघा फुल दिलं आणि तुमची साडी जी तुम्ही घेतली आहे पर्पल कलर, ती साडी घालून यायची. काय कुठून बोलताय? अहो किती साड्या असतात ताई, किती किती व्हिडिओ करायचे ताईनी. शीतल ताई एकच आहे बघा. तुमच्या एवढं तर तुम्ही करत नाही का व्हिडिओ? अहो सगळ्यांच्या साड्यांची पूजा वगैरे करून देते. हा शीतल ताईला भेटायला सपरिवार दादा बी सगळे तुमचे मुलं बिलं सगळ्यांना घेऊन यायचं बरं का. दादा तुम्हाला यावंच लागतंय पुण्याला, प्रकट दिन 16 आहे मोठा आणि तुम्हाला यावंच लागतंय. आग्राचं निमंत्रण आहे. बघू आमची फॅन बघा लाजली. कुठून बोलताय तुम्ही? श्री स्वामी समर्थ. कुठून बोलताय? मग यावं लागतंय, कार्यक्रम आहे यायचंय. कशाला पाहुणे लागते? कार्यक्रम आपला 3 वाजता आहे. तर ताई बघा आमच्या किती प्रेमानं रडतात. शीतलताईने व्हिडिओ प्रत्येक साडीचा केला पाहिजे. तर महालक्ष्मी आई तुझी एवढ्या ताई सेवा करतात, एवढ्या ताई तुझी भक्ती करतात आणि तू घराघरामध्ये आज विराजमान आहेस आणि तुझ्या रूपात भरपूर ताई खूप छान छान सेवा करतात, तुझी मनोभावे पूजा करतात. तर सर्वांना तुझा कृपा आशीर्वाद असाच राहू दे आणि ताईंना सुद्धा भरभरून यश दे, भरभरून सगळ्या गोष्टी दे. ताईंच्या सगळ्या मनोकामना पूर्ण कर आणि सर्व ताईंकडून तुझी सेवा अशीच निरंतर घडून दे. कोल्हापूर महालक्ष्मी अंबाबाईचा उदो उदो. आई ताईंना सुद्धा आशीर्वाद दे जसं सगळ्यांना आशीर्वाद देते. ताई सुद्धा ही साडी घालून आपल्या स्वामी मूर्ती आर्टच्या प्रकट दिनच्या सोहळ्याला येणार आहेत. ताई येणार ना? आशीर्वाद दे आई. कोल्हापूर महालक्ष्मी अंबाबाईचा उदो उदो. हा हा मग यावं लागतंय, काही सांगायचं नाही. मग मी रोज पूजा करते, रोज नामजप करते, त्यांचं उपासना करते. तुम्ही पण करा, तिच्याशी बोला, तिला छान छान खायला बनवा. आई खीर खा, आई नारळ पाणी घे, आई हे आई ते, सारखं आई 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 करायचं तिला. मग ते ऐकते आपलं, सारखं तिच्या मागं लागायचं. स्वामीनी पण फुल दिलंय बघा, स्वामीनी पण फुल दिलं आमच्या तुम्हाला. आणि ही बघा छान साडी आहे महालक्ष्मी पैठणी, तुम्हाला घालून यावी लागतीये.